नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। जलजीवन मिशन अंतर्गत पिण्याच्या पाण्याच्या टाकीचा स्लॅब कोसळून 2 निष्पाप मुलींचा कंत्राटदाराच्या निकृष्ट कामामुळे बळी, तर एक गंभीर जखमी। माननीय पंतप्रधान मोदी यांची महत्त्वाकांक्षी अशी ही योजना, परंतु अधिकारी आणि कंत्राटदाराच्या निष्काळजीपणा, कामचुकारपणाचा पुन्हा एकदा महाप्रताप समोर आला आहे। सुखडांबा गावातील सिरसोन पाडा येथे जलजीवन मिशन अंतर्गत उभारलेल्या पाण्याच्या टाकीवर चढताना स्लॅब कोसळून दुर्दैवी अपघात झाला। या दुर्घटनेत हर्षदा रशू पागी वय 11, संजना प्रकाश राव वय 12 या मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर रीना रशू फरारा मुलगी गंभीर जखमी असून तिच्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे। अपघातामध्ये कोसळलेली पाण्याची टाकी काही दिवसांपूर्वीच जलजीवन मिशन अंतर्गत बांधली होती। सदर जल जीवन मिशन प्रकल्पाचे काम ठेकेदार हरीश बोरवेल यांच्याकडे होते, मात्र या कामात गंभीर हलगर्जीपणा आढळून आला असून कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचे उघड झाले आहे। यामुळे स्थानिक ग्रामपंचायत ग्रामस्थसह तेथील सरपंच ग्रुप ग्रामपंचायत चळणी सुकट आंबा यांनी या घटनासंदर्भात सखोल चौकशी करण्याची मागणी केली असून या संदर्भात संबंधित ठेकेदार, संबंधित सार्वजनिक पाणी पुरवठा विभाग यंत्रणा दोषी आढळल्यास सदर ठेकेदार व पाणी पुरवठा विभाग यंत्रणा अभियंता यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। दरम्यान राजकीय नेत्यांच्या भेटी सुरू असून शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष कुंदन संखे यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेऊन त्यांची सांत्वना केलेली आहे, तसेच कुटुंबियांना मदतीचा आधार देऊ केला आहे। तरी प्रशासन व शासनवरील घटनेला किती गांभीर्याने घेऊन काय कारवाई करते हे येत्या काळात पाहण्यासारखे राहील। वार्ताहर इंडिया न्यूज 28 साठी रहीम कुरेशी, डहाणू विधानसभाची रिपोर्ट। अत्यंत दुर्दैवी घटना आहे की आज आपल्या शिरसोरपाड्यामध्ये आम्ही इथे आलोय आणि आपल्या या गावातील हर्षला पागी आणि संजना राव या आधी 6वी आणि 7वी मध्ये शिकणाऱ्या मुली ह्याच आपल्या इथे आपण पाठीमागे बघतो ह्याच टाकीवर चढल्या होत्या आणि दुपारची शाळा काळ पहिल्यांदाच ह्या काय म्हणतो आपल्या उष्णतेमुळे बंद केल्यामुळे तिथे आल्या होत्या। परंतु आम्ही इथे आल्यानंतर आम्हाला असं दिसतंय की त्या मुलींचा दुर्दैवी अंत झाला आहे, परंतु आज ह्या माध्यमातून जलजीवनच्या माध्यमातून ही जी पाणी टाकी बांधली ती कशी पण निकृष्ट आहे याचा अंदाज इथे आलेला आहे। तुम्ही जर नंतर ह्याचं झूम करून दाखवलं की ज्या तिकडे चढल्या होत्या तो सज्ज आहे, म्हणजे स्लॅब आहे, कठडा आहे, तोच तुटला आणि ही टाकी बांधून केवळ 1.5 ते 2 महिने झाले आहेत। म्हणजे आज जलजीवनचा बोजवारा ह्या संबंध जिल्ह्यामध्ये उडालेला आहे, पालघर जिल्ह्यांमध्ये, आणि ठेकेदार आणि कधी काही अधिकारी यांची संगनमताने हा भ्रष्टाचार होतोय की काय आणि ह्यामुळे निरपराध आपल्या मुलांचा जीव गेला की काय अशी सांगण्याची वेळ आली आहे। कारण ठीक आहे, ह्या मुली चढल्या रानामध्ये, जंगलामध्ये आपण खेळतो, झाडावर चढतो आणि खेळतो, ही आपली प्रक्रिया आहे जंगलातली, ह्याला काय नवीन काय नाही आहे आणि अशा मुली ह्यांना सगळ्या सवयी असतात। परंतु तो कठडाच निकृष्ट असल्यामुळे तो कठडा पडला आणि ह्या मुलींचा दुर्दैवी अंत झाला आणि ही अत्यंत खेदाची बाब आहे। आज आम्ही इथे प्रत्यक्ष आलोय, जागेवर आलोय, त्या कुटुंबियांचाही सांत्वन आम्ही करण्याचा प्रयत्न केला, परंतु एक पालकाला जेव्हा आपल्या मुलाचा मृत्यू अशा प्रकारे होतो तेव्हा ते दुःख होणं साहजिक आहे। परंतु यातून जलजीवनचा भ्रष्टाचार, जलजीवनचा कामाचा निकृष्ट दर्जा हा उघडकीस आलेला आहे आणि याची दखल ही जिल्हा प्रशासनाने नक्कीच घ्यायला पाहिजे, गंभीर दखल घ्यायला पाहिजे। कालच मी जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवीसाहेब यांनाही या घटनेचं गांभीर्य लक्षात आणून दिलेलं आहे, परंतु आज जेव्हा हे बघितल्यानंतर मी त्यांना पुन्हा भेटणार आहे की ज्या ज्या टाक्या बांधल्या गेल्या आहेत याच्यामध्ये कोणाच्या संगनमताचं साठलोट आहे ह्याची चौकशी होणं गरजेचं आहे। जर इतक्या निकृष्ट स्वरूपाचं काम जर होत असेल, जो शासनाकडून आलेल्या पैशांची जर विल्हेवाट अशा पद्धतीने लावली जाणार असेल तर मला वाटतं अशा ठेकेदार आणि जर कोणी राजकीय हस्तक्षेप पण असेल, घडला असेल, केला असेल, त्याच्यावर पण कारवाई झाली पाहिजे आणि या ठेकेदार तुमचं शासनाचे अधिकारी आणि जर कुठली काय छुपी कोणाची युती असेल त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे आणि या पूर्ण जिल्ह्यातील जलजीवनच्या कामांचं ऑडिट, त्यांच्या कामाचं ऑडिट होणं याकरता आम्ही जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना भेटणार आहोत आणि याची सखोल कारवाई होऊन दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी। काल दिनांक 17/3/25 रोजी सुकडांबा शिरसोनपाडा या ठिकाणी जल जीवन मिशन योजनेचे काम सुरू होते, पाण्याची टाकी बांधण्याचे। त्या टाकीवर 2 मुली चढलेल्या होत्या, त्या ठिकाणी खाली पडून मयत झालेल्या आहेत आणि एक मुलगी जखमी झाली आहे। मयत मुलींचं वय 12 वर्ष आणि 13 वर्ष आहे आणि जखमी मुलीचं वय सुद्धा 13 वर्ष आहे। सदरबाबत कासा पोलिसांना गुन्हा रजिस्टर क्रमांक 42/25 कलम 106(1) 125 अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सदरचा गुन्हा
कॉन्ट्रॅक्टर याच्यावर दाखल करण्यात आलेला आहे। वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही संबंधित आस्थापनाकडून कॉन्ट्रॅक्टरचं नाव आणि पत्ता घेऊन त्याच्यावर पुढील कारवाई करणार आहोत।